मुंबई प्रांतात रयतवारी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर जनरल कोण? तर उत्तर आहे लॉर्ड एल्फिन्स्टन. लॉर्ड कॅनिंगने कोणती परीक्षा भारतात सुरू केली? तर उत्तर आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिस. सदाचार हाच खरा धर्म आहे, ही शिकवण कोणी दिली होती? तर उत्तर आहे श्री नारायण गुरु. विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळविण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले? तर उत्तर आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे ॲनी बेझंट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सुरक्षा कवच कोणी म्हटले आहे? तर उत्तर आहे एलन ह्यू. इंडियन वर्कर हे साप्ताहिक कोणत्या कामगार संघटनेने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली होती? तर उत्तर आहे इंटक. थॉमस पेनच्या लिखाणाने प्रभावित झालेल्या समाज सुधारकाचे नाव सांगा. तर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली होती? तर उत्तर आहे आर.डी. कर्वे. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? तर उत्तर आहे 2 एप्रिल 1894 रोजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करतेवेळी कोणत्या क्रांतीचा उल्लेख केला होता? तर उत्तर आहे फ्रेंच राज्यक्रांती. हिंदी अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? तर उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. मी किती सोसू हे पुस्तक कोणाचे आहे? उत्तर आहे पंडिता रमाबाई. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. जातिभेद विवेकसार हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर आहे तुकाराम तात्या पडवळ. माणूस जेव्हा जागा होतो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे गोदावरी परुळेकर. भारतातील शिक्षणासाठी खालीलपैकी झिरपती सिद्धांताला कोणी विरोध केला होता? तर उत्तर आहे महात्मा फुले. सामाजिक सुधारणांसाठी तयार राहा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या परिषदेत दिला? तर उत्तर आहे निपाणी या परिषदेत दिला. नवऱ्याला देव मानण्यासाठी नवऱ्याचे वागणे खरोखर देवासारखे असले पाहिजे असे मत कोणाचे आहे? तर उत्तर आहे संत गाडगेबाबा. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे म्हणणारे सुधारक कोण? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संत तुकाराम यांच्या अभंगाचे सेज तुका या नावाने भाषांतर कोणत्या साहित्यिकांनी केले? तर उत्तर आहे दिलीप चित्रे. संत तुकडोबा महाराज यांची छंदोबद्ध काव्यरचना म्हणजे काय होत? तर उत्तर आहे ग्रामगीता. महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार असे कोणी म्हटले आहे? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर उत्तर आहे दोडा बेटा. महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे गडचिरोली. खालीलपैकी कोणते सरोवर निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे लोणार सरोवर. आंतरराष्ट्रीय श्रम ILO संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तर आहे जिनिव्हा. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे? तर उत्तर आहे 9% इतका प्रदेश व्यापलेला आहे. पश्चिम घाटातील कळसुबाई
या अतिउच्च शिखराची उंची समुद्रसपाटीपासून किती किलोमीटर आहे? तर उत्तर आहे 1646 मीटर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे कोणत्या प्राण्यासाठी आरक्षित आहे? तर उत्तर आहे गवा. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक आहे? तर उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची लांबी किती किमी आहे? तर महाराष्ट्रातील कोकण रेल्वेची लांबी 382 किमी आहे. लोह उत्पादनातील भारतातील पहिली प्रमुख 4 राज्ये कोणती? तर उत्तर आहे कर्नाटक, छत्तीसगड, ओरिसा आणि गोवा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.